आता आपण पार्सल आपला ओपन करू. बसलो मिक्स सर्व केलेलं आहे. आता आपण टाकून घेऊ. हाय गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आणि गाईज एकदम मजेमध्येच राहा, खुश राहा, हॅप्पी राहा. तर चला मस्त की आपली छानपैकी अशी मॉर्निंग झालेली आहे. पण गाईज आज वर्कआउट नाही झाला. आज थोडं माझी तब्येत अशी डाऊन होते ना, त्याची मुलं वर्कआउट घेताना खूप डेंजर त्यांचा वर्कआउट असते. मग त्याच्यामुळं मी आज काही वर्कआउट केलंच नाही. तर चला बघू, आज कंटिन्यू करू. कसा आहे आजचा दिवस आणि कसा जाते ना, सर्व काही तुम्हाला दाखवते. आज काय काय होते तो. तर चला गाईज, आणि असंच आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा. असे तुमच्यासाठी चांगले चांगले ब्लॉग आणत जाईन, चांगलं चांगलं तुम्हाला दाखवत जाईन, चांगलं सोल्युशन देत जाईन. तर चला गाईज, बघू आता आज काय होते. तर कंटिन्यू करू ब्लॉग. चला गाईज, किचनमध्ये जाऊ. जीविकाने ब्रेड घेतलेले आहेत बनवायला. हे ब्राऊन ब्रेड आहेत. असं मग गाईज आता डाएट मला चालू आहे ना, त्याच्यामुळं आपल्याला ब्राऊन ब्रेड पाहिजे. तर चला, आणि मी जरा भांडी आहे ती थोडीफार घासून घेते आणि भांडी लावून घेते. असं थोडंसं सीन आहे. जरा घरातली आता साफसफाई करून घेते. बघा मुलं आहे, असं सर्व काही आहे. आपण कपडे झुलून घेते. सर्व कपडे आणले ना, इथंच ठेवलेले आहेत कपडे. आता पाऊस पडते ना, तर कपडे सुकतच नाही. रात्री तसेच काढून ठेवलेले. मी रात्रीचेच कपडे काढते आणि मग दुसऱ्या लावते. मग फॅनवर सुकून जातात. फॅनवर मस्त सुकतात स्टँडवरती. आता मग त्यांना वास येते कपड्यांना खूप असा डेंजर. तरी मी कम्फर्ट टाकत असते. कम्फर्ट टाकल्यावर जरा चांगला वास येते कपड्यांना. आणि जीविका म्हणजे सँडविच बनवते. तब्येत जरशी डाऊन आहे, त्याच्यामुळे काही करायची इच्छाच होत नाही. तरी आपली घरातली कामं इथे हल्लो आपल्याला करायलाच पाहिजे, किती तब्येत खराब असते तरी. सर्व कपडे मी चुलून घेते. आणि बेड बी काल बी सर्व बेडशीट चेंज केली. उलटी माझी खूप डेंजर आहे. याच्यावरती येऊन सुसू करून गेली. त्याच्यामुळे मला धुवायला लागले बेडशीट, खालची चादर. चला गाईस, सर्व चादरी बिदरी जुळल्या, कपडे बी जुळले. आता झाडून बिडून काढून घेते घरातून. चला गाईस, जीविकाने मस्त की बनवलेले आहेत. असे ब्रेड आहेत. ब्रेड, ब्राऊन ब्रेड, आणि त्याला बटर लावलेलं आहे. दुसरा काय नाही घेतला. तिच्यासाठी ती अलग बनवते. गाईस, माझ्यासाठी आहेत. हे तिच्यासाठी अलग करते. कशामुळे तिला चमचमीत खायचं आहे ना जीविकाला. हे असं खाणार नाही ती. त्यांच्यासाठी ब्रेड बी अलग आहेत. काय जीविका, बरोबर ना गाईस? असं नाही खायचं. काहीतरी आपल्या पोटामध्ये पौष्टिक जाते ना, त्या गोष्टी खायच्याच नाही आहे. हे बघा, हे तेलापासून बनलेलं आहे जीविका. हे जास्त खायचं नसतं. मेयोनीज गाईज, मेयोनीज जास्त खायचं नसतं. मेयोनीज तेलाबद्दल म्हणजे तेलापासून बनलेलं असतं. हा बघा, म्हणून हा जास्त टाकायचा नाही जीविका. थोडाच घ्यायचा. ते किती टाकलास तुम्ही? हा, जाऊन दे. चला गाईज, आता मी माझा नाश्ता करून घेते. जीविका ते बघा, हिला सांगून समजत नाही. हा, या गोष्टी खायच्या नसतील गाईज. बटर लावून खूप छान लागतात ब्रेड बी, टेस्ट येते. गाईज इकडे बघा, जीविकाने बनवला आणि इकडे खायला सुद्धा बसले. जीविका, बघून दे तुझी डिश कशी आहे. बघू. काय? पहिला खाऊन घे आणि मग बोल. तेलात नाही तळले मी. तेलात नाही तळले, मग कशात तळले? नॉर्मल. हां, मग ते खायचंच नसतं बाय.
तुम्हाला सांगून समजत नाही. फक्त मेवणीच टाकायला बाकी सगळं मेवनीजच चांगलं टाकायचा नसतं, दुसरा चांगलं सगळा खा. चांगलं. मेवनीजच खायचं नसतं. काहीच तुम्ही बी सांगा कमेंट करून, मेवनीजच खायचं नसते. मेन तो काही मेवणीचे 2 पॅकेट आहेत. ते शरीरासाठी चांगला नसतं. गाईज मला बी माहिती नव्हतं एवढं. मला म्हणजे मेवनीजमध्ये एवढा का सांगू, मी त्याच्यामध्ये वाचला, म्हणजे त्याच्यामध्ये काय होते ते मी बघितला. त्याच्यामुळं मला बी माहिती का त्याच्यामध्ये काय होते मेवनीज खाल्ल्याबद्दल. का सांगू, मला बी या गोष्टी माहिती नव्हत्या का त्याचा असर काय होते. ह्या ना जीविकाला माझ्या समजत नाही. आता जीविकाला मी स्वतःहून दाखवते त्याच्यामध्ये काय होते. तेव्हा जीविका तू खाणार नाही. खायचं असतं एकदम नॉर्मल, जास्त जास्त ते घ्यायचं नसतं. सर्व मेवनीज कशाच्या बरोबर बी खातात. आपले मोमोजच्या बरोबर मेवनीज असते, तो सर्वाच्या वेगळा बरोबर. मम्मी, तो वेगळा असते. नाही वेगळा नसते, तोच असते. नाही तो वेगळा असते. तोच तो असतो. गोडवाला असते या गोडवाला नसते. गोडवाला नाही. तुम्ही कधी खाल्लास? मी खाल्लाय ना. हा? आम्ही माहिती मामाने मोमोज मागवले, आशुआनी मीच खाल्ले. बरं झालं. इकडे बघा TV लावलेली आहे. गाईज माझा त्याचा नाश्ता झालेला आहे. मी जरा काम करते, झाडून नाही काढलं मी. चला गाईज, आता हे सर्व बेड व्यवस्थित करते आणि मग जीविकाची बरोबर जाते मी दवाखान्यात. म्हणजे जीविकाच्या आपले क्युटी थोडी चावलेली आहे, म्हणजे असा दात उठलेला आहे. कसं मग काल ती मस्ती करत होती ना, मग त्याच्यामुळे थोडंसं असं तिचे दात लागलेलं आहे. मग हे काय बोलले, जीविकाला घेऊन जा बोलतं सरकारी दवाखान्यामध्ये, तिथे इंजेक्शन देतात बोलतं. मग जीविकाला घेऊन जाते आणि पटकन मी जाऊन येते. बघू माझी जाऊबाई बी येते काय, ती बी मला काल बोललेली, तिला बी काम आहे. ती आली तर आम्ही दोघीजणी जाऊ आणि जीविकाला बी घेऊन जाते आणि मग तिथूनच जीविका क्लासला जाईल. तर चला गाईज, पहिलं मी पटापट कामं करते आणि मग आम्ही जीविकाने मी निघते जायला. सोपे बी सर्व व्यवस्थित केले आणि जीविकाने इकडे लावलेले आहे TV. झाडून बिडून काढला तर पटकन मी जरा भांडी घासते आणि लगेच जीविकाचे केस विंचरायला घेते. बघा जीविकाने सर्व असा करून ठेवलेला आहे किचनवरचा सीन. तर चला पटापट हा साफ करून घेते मी. घासाला लगेच भांडी घासते आणि मग लगेच रेडी होते जायला. डबल पसारा घेऊन राहून घेऊन किती टाईम होते ना, किती नाही एकदा काम मग काय वाटत नाही. तर कपडेच राहतील, कपडे जास्त नाही आहेत, कपडे आल्यावर धुवे. भांडी बिंडी टाकून घातलेले आहेत, तर कपडेच आहेत, कपडे आल्यावर धुवते. मस्तपैकी छानपैकी अशी भांडी बेंडी घासली, किचन बिचन स्वच्छ केला. तर चला आता जीविकाची मी केस विंचारते. जीविका चल या. काही जीविकाचे आता केस तर विंचारलेले आहेत. आता जरा मी रेडी होते आणि लगेच जायला निघते पेनला. चला गाईज. जीविका दरवाजा का बंद केलास? मी एवढं ब्रश एक वर्ष झालं ते ब्रश ठेवून. हे काय तेव्हा काय ते ब्रशला 1 वर्ष झालं ठेवून. मी एक पण ब्रश वापरतेच नाही अंगठ्या उंट्या. लिस्टी पाहिजे जीविका, ह्याच्यात कशाला ठेवलीस तू? माझं आयुष्य मग हे घे त्याच्यात ठेव. मला कपडे घालते. हा? मला सगळं सामान कुठे गेलं मला कळलं. रेडी झालेलं आहे आणि आता चाललेलं आहे पेनला. आपले सिलेंडरची KYC आपल्याला करायची आहे ना, KYC बी करायची आहे आणि जरा दवाखान्यात बी जायचं आहे. तर चला गाईज, इकडे जीविका बी आहे माझ्या बरोबर. चला पटापट निघू आणि पटापट गाईज येऊ जाऊन. आणि बाहेर पाऊस सुद्धा पडते. चला गाईज, आपल्याला रिक्षा आता भेटलेली आहे आणि माझी जीविका बसली रिक्षामध्ये. चला आता ट्रेनला गेल्यावरच मी तुम्हाला दाखवते आम्ही कुठे चाललेलो आहे. आलेलो आहेत हॉस्पिटलला. मध्ये जाऊन बसलो, खूप थकलो. बघू आता केस पेपर काढल्यावर लगेच आपण जाऊ डॉक्टरांच्या इकडे. तुमचं काम झाला, जीविकाच्या इंजेक्शन दिला आणि आता जीविका चालली क्लासला ना. जीविका मी तर चाललो आता KYC करायला, सिलेंडरची KYC. जीविका चालली क्लासमध्ये. जीविकाला वजन लागलं गाईज, दप्तर खूप वजन आहे. मुलं कशी घेऊन जातात काय माहिती नाही, खूप वजन दप्तर आहेत. तर जीविकाने माझ्याजवळ दिलं आहे. जीविकाला सोडते आता क्लासमध्ये
आणि मी KYC करायला जाते. तर चला काहीच किती गर्दी. माझं काम तर झाला, मी चाललो आता घरी. चला हे बघा इथं लाईन लागलेली आहे. ते की भाजलेले शेंगदाणे आहेत आपले शेंग हे बघा, हे खूप छान लागतात भाजलेले आहेत. बालाजी कॉम्प्लेक्समध्ये बघू आता आपल्याला स्टँड घ्यायचा आहे. बघा मस्त की वांगी घेतली आणि मिरच्या कशा या 30ला पाव आहे, 20ला. 30ला पाव आहे. आणि शिमला 20 रुपये पाव द्या, पाव किलो. चांगली चांगली काढा आणि छोटी छोटी काढा. आता निवडून ठेवली त्याच्यात अजून काढलीच नाही. शिमला मक्के बघा मस्त पैकी आहेत. मक्के घेतले. मध्ये आलो आणि सर्व इकडंच ठेवलेलं आहे. आल्या आल्या पहिला बसून घेतला आणि आमचे हे सुद्धा आलेले आहेत. हे आता जेवण आमचे चालले. ओ बसा जरासा मग जा. हे काही सर्व असंच ठेवलेलं आहे. आता मला जेवण करते. माझ्यासाठी अलग, यांच्यासाठी अलग, सर्वांसाठी अलग अलग. काही जसं डाएट करायला लागलो ना आपलं आपल्यालाच करणं आहे. तर चला आता आलो इथं बसलोय. सर्व काही इथं ठेवलेलं आहे. आता ये चपात्या टाकायला घेते. मला मग घुम झालो. बाहेरून आलो ना खूप कंटाळा येते. काय बोलता इकडे पीठ मी मलून घेतला. आता मी चपात्या टाकायला घेते. गॅस लावली का नाही बाई, गॅस नाही लावली. तर चला पटापट पटापट लाटून घेते. आणि बाबूला मी अंडे आणायला पाठवलेले. काहीच मला अंडी बनवते. आमच्या हे तर गेले जेवून. आणि बाबू बघा कसा अंडा दाखवते. किती मोठा अंडा. गाईज बघा बाबू कसा दाखवते. बघून दे किती मोठा अंडा. बघू तू कशी मग तुला काय बनवून देऊ मी सांग. अंड्याचा उकडून देऊ काय. चालेल चल गाईज. चला टायमिंग झालेला आहे. मी पटापट चपात्या टाकते. अशा बाहेरून आलो ना खूप कंटाळा येते, पण आपल्यासाठी करायला पाहिजेच. गाईज सेल्फी स्टँड मी आणायला गेलेलो, मला भेटलाच नाही. का सांगू, बाबूने माझा काल तोडला. त्याच्यामुळं जरा मला प्रॉब्लेम होते. का सांगू, तो असल्यावर मला कसा कोण नसलं तरी चालतंय म्हणजे शूट करण्यासाठी. पण त्याच्यामध्ये माझं सर्व काही शूट होते. पण मला तो भेटला ना, त्याच्यावर तो स्टॉक संपलेला. मग ते बोललेले उद्या येईन बोलतं. मग आता मी उद्या याना पाठवेन आणायला. का सांगू, त्याच्यामध्ये मला ना खूप म्हणजे भरपूर अशी त्याच्यातली माझी कामं होतात ते स्टँडमध्ये. तर बाबूने माझ्या काल तोडला. बाबू काल भरपूर मी पिसाळलो, पण आता काय तोडला तर आता काय करायचं. मी दुसरा आणायला गेलो. जाऊ दे चला, मी आता पटापट चपात्या लाटते आणि मग अंडी बनवते. बाबूला नाही, बाबू आणि मीच आहे. बाबूची लवकर आता शाळा आहे ना, मग बाबू माझा लवकर जाते आणि लवकरच येते शाळेतून. आपल्या चपात्या तर फायनली झाल्या. बघा एक लास्ट आपली राहिलेली आहे मस्तपैकी. आणि लगेच आता मी बुर्जी करून घेते एकदम असा. आणि पटापट घरामध्ये भरपूर असा पसारा आहे माझ्या. गाईज आज काम करूनच माझा दिवस जाणार आहे. का सांगू, कपडे बिपडे भरपूर आहे धुवायचे. त्याच्यामुळं आज काही झोपणार नाही. आज सर्व काम ओके करून टाकते. का सांगू, आणि आपल्याला मी ती ज्वारी आणलेली ना, तिला बी साफ करायची आणि दलाला द्यायचे. दल्ली नाही ती, टाईमच भेटला नाही मला ते साफ करायला. काल बी जरा बाहेर गेलेलो आणि आज बी जरा जीविकाला घेऊन गेलेलो दवाखान्यात. तर त्याच्यामुळं मला काय भेटलाच नाही. म्हणून आज काही झोपणार नाही. आज सर्व काम ओके करून घेते. चला गॅस मी आता बंद केली. आता अंडे करून घेते मी. इकडे आपलं तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि इकडे आपले अंडी घेतलेले आहेत फोडून. आणि इकडे कांदा, टॅमॅटो आणि आपली मिरची, कोथिंबीर. तर सर्व असं अंड्यामध्ये मी टाकून घेते. आपला कांदा आणि टॅमॅटो आणि माझं पार्सल आलेलं आहे. पार्सलवाल्याचा फोन आलेला आहे. पार्सल आणायला जायचं आहे खाली. हो बघा, त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते. आता खार व्हायचा आणि थोडासा मसाला टाकते आणि थोडी हळद टाकते. चला बघायचं आता मी सर्व असा मिक्स करून घेते चमचा खाली. मस्त अंड्याचा पोळा करते. आणि आपलं तेलसुद्धा मस्तपैकी गरम झालेलं आहे. आपण मिक्स सर्व केलेलं आहे. आता आपण टाकून घेऊ.
जरा फास्ट करते मी, गॅस जरा बारीक केलेली. की झाली आपली बुर्जी. पोला करायला गेलो, पोला झालाच नाही, त्याची बुर्जीच झाली बघा मस्तपैकी. बाबू बोलते मला मम्मी उकडून अंडा पाहिजे, त्याला आता उकडून द्यायला लागते. जी आज मस्त एक चपाती घेतलेली आहे आणि बुर्जी आपली घेतलेली आहे. पिल्या आला, आमच्या पिल्या आला, काकुले पादे 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 पादे. गाईज आमच्या पोरीला बरं नव्हतं वाटत नाही. हा एकटी आली, तिच्या मम्मीला माहीतच नाही ती इथं माझी तर आलेली आहे, तिला माझी तर यायलाच लागते. ए पिल्या इकडे ये ना. पिलू मच्छी आहे ना, तुला देऊ मच्छी. हा मच्छी देऊ तुला, मच्छी देऊ काय तुला? खाऊ देते, चल मी खाऊ देते. खाऊ आणलाय माझ्या पोरीला, खाऊ आणलाय, चल खाऊ देते. मच्छी पाहिजे. बघा गाईज किती मस्ती करते, आज भरपूर दिवसामध्ये आली. माझा पार्सल आलेला आहे, तर मला आता मी खोलून दाखवते काय आहे. तर चला आपण ओपन करू आणि लावून घेऊ. ए बाबू इकडे ये ना. ही बघा आमची हितू हाय कर, सर्वांना हाय कर, बोल हाय गाईज. तुम्ही कशा आहेत? मजेत राहा, हॅपी राहा. गाईज बघा पोर किती छान बोलते. ही बघा कुठे जाऊन बसली, इकडे कुठे बसली तू? आगाव, चल खाली उतार. गाईज आता आपण पार्सल आपला ओपन करू. ही आहे मॅट. कशावर आणली तुम्ही पिल्या? काय आहे काय आहे? ही मॅट आहे, मॅट. तुझ्या डोकं टाकायला, तुझ्या डोकं टाकायची. हे बघा हे कशावर आणलेलं आहे? मिनी आणलेला आहे लावायला. तुम्हाला दाखवते. आणि अजून एक पार्सल आहे आपला. हा एक आहे, स्टँड आहेत म्हणजे फुलं लावण्यासाठी. हे बघा हे असे किती आहेत, 4 आहेत. ते तिकडे लावायचे, खूप छान वाटतात. लावल्यावर मी तुम्हाला दाखवेन. याच्यावरची अजून फुलं आली नाही, ते फुलांचे आपला पार्सल आला नाही अजून, फक्त हे स्टँडच आलेले आहेत. हे बघा या अशा स्टँड आहेत, हे सर्व असे जॉईंट करायचे आणि याच्यावरती फुलं ठेवायची. खूप छान वाटतात फुलं. चला असं मला जरा सजवायला खूप भारी वाटते घर, काही एक असा मागवायला. गाईज हा बघा मी इथं आणलेला आहे आणि जरा मोठा झालेला. आपल्याला आता कैची खाली कटिंग करायचं आहे. तुझं नाक कटिंग करू काय? तुझं नाक कापू काय? हा बघू दे, मला माप घेऊन दे बाय. तुम्हाला माप घेऊ दे इकडं. हो चला आता मी कापून घेते. कापू. हे बघा ही अशी लावलेली आहे मिनी मॅट आणि अशी लावलेली आहेत फुलं. आणि घाण बघा किती झाली. सर्व आता साफ करून घेते. आता एवढा असा पसारा आहे किचनवरती, सर्व आता मी साफ करून घेते. असा किचनवरचा जरा सीन आहे, सर्व साफबीफ करून घेते, भांडी घासून घेते. आणि सर्व मी जरा वांगी आणलेले आहेत, ते सुद्धा भरून घेते मी. आणि इकडे बघा लसूण संपलेला, लसूण आणला मी आणि सर्व याच्यामध्ये भरून घेतला. आणि बघा सर्व कांदे भिजलेले आहेत. तर चला पटापट काम ओके करून घेते. घरामध्ये भरपूर अशी घाण आहे. आणि बाबू आणि आमची पिल्लू खेळतात दोघं जण. काय चाललंय तुमच्या दोघांचा? गाईज इकडे बघा शेंगा बिंगा खाल्लेले आहेत, असे सर्व पडलेलं आहे. सर्व झाडून बिडून आता काढून घेते मी. सर्व भांडी घासली. बघितलं ना किती डेंजर पसारा होतं किचनवरती. सर्व असा साफ केला मी आणि डबे घासून काढले. म्हणजे आता मला दलन द्यायचं आहे दलायला, तर डबे मी घासून काढले. हे बघा लादीसुद्धा मी पुसून काढली. आणि टाकीसुद्धा भरत लावलेली आहे, मशीन लावलेली आहे ना त्याच्यामुळं टाकी भरत लावलेली आहे. हे बघा असं जरा घर एकदम साफ असल्यावर जरा बरं वाटते. आज मी झोपलोच नाही, मी बोललो आज सर्व काम ओकेच करेल.
का सांगू, मला अशी झोप येणार बी नाही. काम ठेवून झोपलो ना, मग काम मला झोप लागायचीच नाही. तर चला फायनली असा सर्व लादी बिदी मीने पुसून घेतली. बाहेरचे कपडे होते ते सर्व स्टँडवर लावले आणि मग दुसरे कपडे बेडवर ठेवलेले आहेत. आणि बाहेर पाऊससुद्धा पडते. बाहेरची सुद्धा अशी मी लादी पुसून काढली. पाऊस आता थांबला. पाऊस भरपूर पडत होता. हे बघा असं वातावरण आहे आमच्याकडूनचा. आणि गॅलरी बिलेरी पुसून काढली. कपडे सर्व गॅलरीत लावलेले, सर्व घरात घेतले. चला गाईच. आणि माझी क्युटी बघा कशी बसलेली आहे. क्युटीला जरा बाहेर बसवली मी, लादी पुसत होतो. आता क्युटीला मी घरात घेते. चला असा जरा घरातला लुक जरा चांगला जरा ठेवल्यावर जरा बरा वाटते, प्रसन्न वाटते असं घर. काळे माशी मस्त आहेत पण. दे बाई. हा बघा काळा मसा घेतलेला आहे. आता आपण फ्रीजमध्ये ठेवू. नंतर गाईस तोडीन त्याला. मोठा आहे एकदम मस्त की. आता फ्रेश झालेलं आहे, संध्याकाळ झालेली आहे. आता मी दिवाबत्ती करून घेते. आणि मगाचपासून तुमच्या मस्त की छान अशा कमेंटच वाचत होतं. खूप छान वाटलं आणि सर्वांना मी रिप्लायसुद्धा दिला. आणि अशा तुम्ही मला कमेंट केली ना, तुम्हाला छान छान मी रिप्लाय करत जाईल. अशाच मला छान छान कमेंट करा. आणि मग मला बी उत्सुकता येते त्या गोष्टीची, म्हणजे ब्लॉग बनवण्यात. हां मला बी कोणतरी असं म्हणजे प्रेम करते, चांगले चांगले कमेंट करतात, मग मला छान वाटतं. म्हणून गाईज अशाच मस्त की छान छान कमेंट करा. आणि कोण कोण कसा म्हणजे वाईट कमेंट भरपूरच, म्हणजे लोक तर आजकाल म्हणजे कोण असं पुढं चाललेला असला ना, त्याचा पाय कसा खेचायचा ना त्यांना बरोबर माहिती. मी तर बोलते का सांगू, अशा भरपूर जणांची बरोबर झालेलं आहे. मला तर 2-3 ताई मला पर्सनली कॉल करून मला सांगत होते, म्हणजे लोक अशी करतात, म्हणजे कोण पुढे चाललं नाही त्याचे पाय नका खेचू. ते पुढं चालेल, उलट तुम्ही सपोर्ट करा. तुम्हाला म्हणजे चांगली कमेंट करायची नसली ना तरी वाईट तरी कमेंट नका करत जाऊ. का सांगू, त्या गोष्टीमुळं माणसाचं खूप मन दुखते. तुम्ही अशी कमेंट केल्यावर त्या गोष्टीबद्दल मनुष्य विचार करते, हां मी काही चुकी केली का ह्याही मला अशी कमेंट का केली. म्हणून गाईज कधी अशी कोणा चुकीची कमेंट करत नका जाऊ. मी एवढी कोणची व्हिडिओ बघते पण कधीच नाही मी कधीच कोणाला अशी वाईट कमेंट करणार नाही. केली तर माझी चांगलीच कधी बी बघा. खूप इंस्टाग्रामवर बोला आणि कधी यूट्यूबवर मी इतके बघत असे, मी कधीच कोणाला वाईट नाही कमेंट करणार. का सांगू, सर्वांची परिस्थिती एकसारखी नसते. मी तर बोलते. आणि माझी स्टोरी सांगली तर भरपूर मोठी आहे. मी तर बोलते का सांगू, मी तर शून्यातून पुढे आलेलं आहे. तुम्ही कधी कोणाला कधीच म्हणजे असे नावं ठेवू नका. हां तुझं घर असाच, तुझं हे असा ते तसा, हे करून घे. गाईज सर्वांची परिस्थिती तशी नसते. का सांगू, मला 2-3 ताई मला पर्सनली कॉल करून मला सांगितलेलं आहे. गाईज मी म्हणजे ताई मी ब्लॉग करायला लागलो तर लोक बोलतात तुझं हे सुधरवून घे, ते सुधरवून घे, तुझं हे चांगलं नाही, ते चांगलं नाही. गाईज असं नका कोणाला, म्हणजे असं कोणचं घर असा असला तर त्यांना नका असं कमेंट करू. मी तर मी भावना सांगते. का सांगू, त्याही स्वतःहून मला असे सांगत होते. मला खूप म्हणजे असं बेकार वाटला आणि वाईटसुद्धा वाटला. म्हणजे लोक अशी बी कमेंट करतात तुझं हे चांगलं नाही, ते चांगलं नाही, असं नका, म्हणजे कसं बेकार वाटते असं. तर चला आता राहून द्या, मी आता घेते दिवाबत्ती करून आणि लगेच आपल्याला जेवण करायचं आहे. आणि गाईज कंटिन्यू करा आपला ब्लॉग आणि असंच सपोर्ट करा आपल्या ब्लॉगला. चला आता आपण किचनमध्ये आलेलो आहे. आपण हा काळा मसाला आता काढून घेऊ. हा बघा काळा मसाला. बाबा हा काय आहे, कोणतं नाव आहे? काळा मसाला. गाईज इकडे फंटूस बोलतात, फंटूस. मला फंटूस नाव अलग वाटते. मी फंटूस नाही बोलणार, मी काळा मासा बोलणार ना बाबू. मम्मा काय बोलणार? काळा मासा. हा बघा गाईज किती मोठा आहे हे. आता याला मस्त आहे की फ्राय करणार आणि माझ्या नवरोबाला अर्धा याचा डोक्याचा रस्सा करणार. कसं का आमच्यानं रस्सा नसला तर जमणारच नाही, आम्हाला फ्राय आवडते जास्त. आणि इकडे बघा जीविकाने काय बनवायला घेतलेले वापस. सँडविच बाबूने इकडं कोण ठेवलेले आहेत उकडायला. हे बघा असं यांना लागते हो चमचमीत. हे ते खाणारच नाही. आता ही जेवणार नाही, जेवणार फक्त मी नाही गाईज. मी आता संध्याकाळची जेवत नाही. हा आमच्या यानंच घेतलेलं आहे. का सांगू, माझ्या तर डाएट मी फॉलो करते. मी हे ते काहीच खाणार नाही. माझे ते बघा चणे तिकडे त्या साईडला मी ठेवलेले आहेत भिजत, सकाळीच ठेवलेले आहेत. आता मस्त मी उकडून घेते, तेच मी खाईन. संध्याकाळचे आपण जेवत नाही. का सांगू गाईज, संध्याकाळचे जास्त आपण आपल्याला जेवण पचन होत नाही. म्हणून संध्याकाळची जेवायचं नसते. जेवला तर तुम्ही किती वाजता जेवणार? फक्त 6 ते 7 वाजेपर्यंत.
त्याच्यानंतर नाही जेवायचं. 9, 8, 10, 12, 1 वाजता 12 वाजता जेवायचा नाही. जेवायचा किती 6 ते 7 वाजेपर्यंत तुम्हाला काय नाश्ता म्हणजे काय खायचं असलं तर खाऊ शकता, ना तर असं खाऊ शकत नाही. त्याच्यामुळं माझा काय इतक्या लवकर मला इतक्या लवकर मला जमत नाही 7 वाजता जेवायला. त्याच्यामुळं असं आपलं सॅलड बिलड काय एक असे अलग अलग पदार्थ काय ना काही असे बनवते. रोज तेच नाही खावत, रोज अलग अलग असल्यावर मग काय खायला काही प्रॉब्लेम नाही. तर चला मी नवरोबाला हा बनवते काळा मासा. ही मुलं तर खाणार नाही बघा. जीविकाने इथं रेडी करून ठेवलेली आहे, ती गेलेली आहे बाहेर, आता येईल. मस्त की काय सँडविच, कोणते सँडविच बनवते काय माहिती नाही. आणि मग काय बनवते बाबू? माझ्या डाएटचा नाही बनवत ह बाबू, हे माझ्या डाएटचं नाहीच आहे. त्याच्यामध्ये हे टाकलंय, मेवनीज टाकलेलं आहे गाईज ह्याच्यामध्ये. मी मेवनीज तर खाणारच नाही. आणि याने बघा एकट्यानेच कोण उकडायला ठेवले गॅसवर. आणि बघा असा बाबूला बी माझ्या सांगायला लागत नाही, त्याला बी आयटम बनवता येतात. तर चला मी याला पहिला तोडून घेते. आता इथं घाण होईल किचन गाईज, आता वास येईल. का सांगू, ही मच्छी तोडायला लागलो ना इथं पूर्ण असं घाण होते, पूर्ण असं उडून जाते इकडं. मग मला परत धुवायला लागणार आहे. हा का सांगू, ही मच्छी तोडताना उडणारच आहे. मग तोडत मला असं वाटायला खाली जाऊ का, पण खाली पाऊस पडते. चला इथंच तोडून घेते काळ्या माशाला. काळा मासा बोलते काळा मासा, बाबू बोलते गोरा मासा. बाबू कोणता मासा? काळा मासा का गोरा मासा? गोडा मासा. तू गोरा आहेस का तू काळा आहेस? तू गोरा आहेस? हा चला इकडे बाबू कोण काढते, मी तेवढ्यात आता मच्छी तोडून घेते. काही असं ना एकदम घर एकदम साफसफाई असलं ना मग असं एकदम प्रसन्न वाटते, शांत असं एकदम भारी वाटते. चला मच्छी मी मस्तपैकी छानपैकी तोडून घेतलेली आहे. हे बघा कशावर अशा फ्राय करायच्या मी कटिंग केलेली आहे गाई. सुरीमध्ये काय सुरीमध्ये मी कापलेली आहे बघा मच्छी, किती मस्तपैकी कापलेली आहे. कातीला धार नाही एवढी त्या सुरीला धार आहे बघा, या छोट्या सुरीला धार आहे. हा आपल्या कातीला धारच नाहीये. खूप छान अशा कटिंग झालेल्या आहेत बघा. आता मी अर्ध्या फ्राय करते आणि अर्ध्यांचा रस्सा करते. बघा हे सँडविच बनवले. जीविका तुला काय बोलावं, हे रोज रोज नको खात जाऊ. हा काय ग, चल मला जेवण करून दे. हो चल साईडला चल. हे बघा आता मी मच्छी आता ब्राऊन ब्रेडचं बनवलं. नको मला डायटिंगचंच आहे का नाही. मग त्याच्यामध्ये मेवनीज घेतलास नाही? नॉर्मल होतं. चला साईडला कर, साईडला कर. चल नंतर साफ करतो तुला. हो हो साईडवर. चला आता आपण याच्यावरती टाकू आपण हळद. टाकलेला आहे मसाला. छानपैकी फ्राय करून घेऊ. आणि आपला काढून घातलेला आहे मी. समजून येत नाही त्याला मस्त एक असा मिक्स करून घेते. चला आता आपली मच्छी झालेली आहे मिक्स करून. आता आपण मस्त की छान पैकी आता आपण पॅन मध्ये टाकून घेऊ. किती छान मस्त अशी फ्राय झालेली आहे मच्छी. असं सर्व असं पलटी केलं. आपल्या एक साईडला इकडे कालवण सुद्धा होते आणि मग लगेच भात घालून घेते मच्छी झाल्यावर. सर्वांचं जेवण बिवण झाला. आता मी भांडी घासून घेते आणि झाडून बी घरातून काढून घेतला. सर्व कचरा पडलेला घरामध्ये आणि जरा किचन असं पुसून घेतला.
आणि चला आता मी भांडी घासून घेते. भांडी घासली, किचन पुसून काढला. असा जरासा सीन आहे. आणि जरा मगाशी झाडून बिडून काढला. आणि जीविकाचा का अभ्यास संपत नाही. इकडं बघा सर्व वया पुस्तकं सर्व इकडं काढून ठेवलेलं आहे. तुम्ही तर बघितले माझी सर्व अशी कामे झालेली आहेत ना. आता माझा ब्लॉग इथेच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण असाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट.